This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पावसाळा म्हटलं की पटकन लक्षात येणारा पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी आणि त्यासोबत गरमागरम आल्याचा फक्कड चहा मस्तच बेत असतो. तर आज आपण खमंग रुचकर घोसावळ्याची भजी कशी करायची हे पाहणार आहोत. या अगोदर आपण मिरची भजी, कांदा भजी यासारखे बरेच वेगळे भजीचे प्रकार कसे करायचे हे पाहिले आहेत आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. घोसाळ्याची भजी करायला पटकन होतात, पण चव काय सांगू, मस्तच. हा क्या बात है. आता आपण घोसाळ्याची भजी करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. काही जण घोसाळ्याला गिलकी देखील म्हणतात. या अगोदर आपण घोसाळ्याचं भरीत केलं होतं तेव्हा घोसाळ्याचे आपल्या शरीराला आयुर्वेदिकदृष्ट्या कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतलं आहे. भजी करण्यासाठी घोसावळी ताजी आणि कडक घ्यायची, मऊ घोसावळी घ्यायची नाहीत. एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ आणि मसाले घालून थोडं पाणी घालून पीठ भिजवायचे. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट भिजवायचे नाही. पीठ भिजवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे. नंतर घोसावळी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आणि घोसावळ्याचे थोडंसं तिरके जाडसर काप करायचे. साल आवडत असेल तर ठेवायची, नसेल तर काढली तरी चालते, पण साल काढल्यामुळे घोसावळी मऊ पडतात. नंतर जर भजी लगेच करणार असाल तर काप पाण्यात ठेवायचे नाहीत. जर भजी करायला वेळ असेल तर काप पाण्यात ठेवायचे. पाण्यात काप नाही ठेवले तर काळे पडतात, म्हणून पाण्यात ठेवायचे. तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत होतात. नंतर तेल गरम करायला ठेवायचे. तेल गरम झाले की गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. पिठाच्या बॅटरमध्ये 1 कप घेऊन पिठात बुडवून तेलात सोडून दोन्ही बाजूंनी भजी तळायची. लाल मिरची पुड्याऐवजी हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घातले तरी चालते. आता आपण साहित्य पाहूया. स्वच्छ धुवून पुसून या आकाराची 2 घोसावळी ही ताजी आणि कडक असलेली घेतली आहेत. पाणी या मेजरमेंटच्या कपानं 1 कप चणा डाळ पीठ म्हणजेच बेसन पीठ, तळण्यासाठी तेल, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हिंग पूड, अर्धा टीस्पून धने पूड, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, अर्धा टीस्पून जिरे पूड, चवीनुसार मीठ, 2 चिमूट खाण्याचा सोडा. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घातली तरी चालते आणि लाल मिरची पूडऐवजी हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालते. आता आपण पीठ भिजवूया. एका मोठ्या बाउलमध्ये असं पीठ घेऊया. चणा पीठ, तांदळाचं पीठ, लाल मिरची पूड, मीठ, जिरेपूड, धनेपूड,
हिंगपूड आणि ओवा असा हातावरती घेऊन चोळून घालायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. व्यवस्थित हे मसाले सगळे मिक्स करूया. खाण्याचा सोडा भजी करायच्या वेळी घालायचा, अगोदर घालून ठेवायचा नाही. आणि यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवूया. पाणी एकदम घालायचं नाही, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. पीठ भिजवून झाले बघा, या पद्धतीनं असं पीठ व्हायला पाहिजे. या पद्धतीनं असं आता आपण हे पीठ झाकून ठेवूया. आणि तोपर्यंत आपण घोसाळी चिरून घेऊया. हा शेंड्याकडचा भाग आणि देठाकडचा भाग असा कट करून काढायचा आणि असे तिरके काप करायचे, म्हणजे भजी छान दिसतात आणि थोडी मोठी देखील आकाराने होतात. बघा, या पद्धतीनं असे सगळे काप आपण करून घेऊया. एवढी जाडी ठेवूया. घोसाळ्याचे काप करून झाले. आपण आता पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. गॅसची फ्लेम सुरुवातीला आता तेल गरम होईपर्यंत हाय ठेवूया. आणि तोपर्यंत आपण पिठामध्ये खाण्याचा सोडा घालूया. सोडा नाही घातला तरी चालतो, पण भजी सोड्यामुळे हलकी होतात आणि पचायला देखील हलकी होतात. आणि आपण पीठ असं थोडं फेटूया, म्हणजे पीठ हलकं होते आणि भजी छान होतात. तेल गरम झालं आहे का बघूया. हा गोळा वर आला म्हणजे तेल गरम झालं आहे. आपण आता यामध्ये थोडंसं 1 चमचावर कडक तेल घालूया. मिक्स करूया. बघा, पीठ या पद्धतीनं असं व्हायला पाहिजे. आता यामध्ये घोसाळ्याचे काप घालूया. पीठ असं पाहिजे की घोसाळ्याच्या कापाला पीठ दोन्ही बाजूनं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आपण आता यामध्ये भजी सोडूया. तेलामध्ये किती भजी बसतील तेवढी सोडली तरी चालतात. या पद्धतीने आपण एक बाजू तळल्यावर पलटून दुसरी बाजू तळूया. बघा, भजी किती टम्म फुगली आहे आणि दोन्ही बाजू तळून झाल्या. आपण असं झाऱ्यानं काढूया, म्हणजे सगळं तेल नितळले जाते. आणि असं डिशमध्ये टिश्यू पेपर घालून भजी ठेवायची, म्हणजे जादाचं तेल देखील निघून जाते. तरी ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत. या पद्धतीने आपण सगळीच भजी तळून घेणार आहोत. आणि आता ही मस्तपैकी गरमागरम घोसाळ्याची भजी तयार. मस्तच, लाजवाब, क्या बात है. अशा पद्धतीने खमंग, टेस्टी, कुरकुरीत घोसाळ्याची भजी पावसाळ्यात जरूर करून खा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.